नमस्कार मित्रांनो, कालच्या लेसनमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने आपण फोटोशॉपमध्ये एखादा प्रोजेक्ट जर तयार केला तर तो कशा पद्धतीने सेव्ह करायचा, त्यासाठी आपण कुठले शॉर्टकट्स वापरले ते बघितले. आज थोडंसं आपण रिपिटेशन करूया. समजा माझ्याकडे हा एक प्रोजेक्ट आहे आणि आता हा मला सेव्ह करायचा आहे, तर कीबोर्डवरील शॉर्टकट बटन आपण प्रेस करूया, कंट्रोल एस. कंट्रोल एस हे दोन बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथं हा विंडोज ओपन झाला. याच्यात आपण सेव्ह ऑन युअर कॅम्प्युटर इथे क्लिक केल्यानंतर आपण हा प्रोजेक्ट हव्या त्या ठिकाणी इथं आपण सेव्ह करूया. या फाईलला आपण नाव देऊया पोस्टर आणि ही फाईल आपण .psd फोटोशॉप फॉर्मॅटमध्ये आपण आता ही सेव्ह करूया. मॅक्झिमम कम्पॅटेबिलिटी हा ऑप्शन चेक करून आपण ओके करूया. आता ही माझी फाईल, हा माझा प्रोजेक्ट आता फोटोशॉप .psd या फॉर्मॅटमध्ये आता सेव्ह झालेला आहे. हीच फाईल आपण दुसऱ्या नावाने एक बॅकअप म्हणून आपण सेव्ह करूया. त्याचं शॉर्टकट आहे कंट्रोल शिफ्ट एस. ज्यावेळेस कंट्रोल शिफ्ट एस आपण क्लिक करतो त्यावेळेस पण हा विंडो ओपन होतो. त्यावेळेस सेव्ह ऑन युअर कॅम्प्युटर या बटनाला क्लिक करू आणि ह्या इमेजला आपण नाव देऊया बॅकअप पोस्टर आणि इथं आपण सेव्ह या बटनाला क्लिक करूया. इथं ओके. तसेच आता माझा हा प्रोजेक्ट कम्प्लिटली तयार आहे आणि आता हा मला सोशल मीडियाला अपलोड करायचा आहे. त्यावेळेस मी ही फाईल फायनल आउटपुट JPG मध्ये किंवा PNG मध्ये करू शकतो, परंतु सगळीकडे JPG हा फॉर्मॅट चालतो. त्यामुळे मी याचं जे शॉर्टकट आहे कंट्रोल अल्ट एस, ज्यावेळेस मी कीबोर्डवरील कंट्रोल अल्ट एस हे शॉर्टकट्स वापरेल त्यावेळेस सेम विंडो ओपन होईल, परंतु यावेळेस फाईल फॉर्मॅट माझ्याकडे जास्त असेल. फोटोशॉप PSD पासून सगळ्या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये मी ही फाईल आता सेव्ह करू शकतो. तर मी ही सर्रास वापरली जाणारी JPG हा फॉर्मॅट इथं सिलेक्ट करतो आणि इथं आपल्या ह्या फाईलला जे नाव द्यायचे ते आपण नाव इथं देऊया. तर आपण या फाईलला सोशल मीडिया पोस्टर हे नाव देऊया आणि ही फाईल आता आपण सेव्ह करूया. JPG ऑप्शन ह्या नावाचा विंडोज इथं तुमच्यासमोर ओपन होईल. ही फोटोशॉपची प्रोजेक्ट फाईल आपल्याला JPG मध्ये हाय क्वालिटीमध्ये जर सेव्ह करायची असेल तर इथं क्वालिटी 12 हा सेट करा. मॅक्झिमम हे ऑप्शन इथं सिलेक्ट करा. समजा तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी क्वालिटीची फाईल जर सेव्ह करायची असेल, परंतु आता समजा इथं बघू शकता तुम्ही क्वालिटी 12 आणि फाईल मॅक्झिमम या टॅबमध्ये जर बघितले तर आपली सेव्ह होणारी जी फाईल आहे ती इथं 2.9 MB या आकाराची ही JPG फाईल सेव्ह होणार आहे. इथून तुम्ही क्वालिटी इथनं कमी करू शकता किंवा हा कर्सर तुम्ही जसा मागा न्याल इथं 8, 9 त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जसं जसं तुमची क्वालिटी तुम्ही कमी केली तुमची फाईल साईज सुद्धा कमी होती. परंतु मी इथं मॅक्झिमम या ऑप्शन खाली ही फाईल सेव्ह करत आहे. आपण हा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी सेव्ह केला आहे त्या ठिकाणी आपण या फाईलची साईज बघूया. या ठिकाणी आपण जी सर्वात आधी जी फाईल सेव्ह केली .psd त्या फाईलची साईज तुम्ही इथं कर्सर घेऊन गेल्यानंतर तुमच्या इथं लक्षात येईल की साईज आपली ही 10 MB ची आहे. ज्यावेळेस या फाईलला आपण क्लिक करतो त्यावेळेस तुमच्या टास्कबारच्या वरच्या पट्टीमध्ये तुम्हाला ही फाईलची साईज इथं दिसते. आपण दुसरी बॅकअप फाईल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सेम साईज मिळेल, कारण आपण फक्त सेव्ह ॲज केली, फक्त नाव आपण चेंज केलंय. आणि आता आपण JPGला समजा क्लिक केले तर JPGची जी फाईल आहे ती 2.51 MB आणि ओरिजिनल PSD फाईल आहे 10.6 MB. परंतु आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही ह्या फाईल्स सोशल मीडियाला अपलोड करता किंवा
काही वेबसाईटला तुम्हाला हे अपलोड करायच्या असतात, तर त्या सर्व फाईल ह्या KB मध्ये असतात. तर त्या फाईल कशा पद्धतीने एक्सपोर्ट करायच्या त्या आपण आजच्या लेसनमध्ये बघणार आहोत. आता माझ्याकडे हा प्रोजेक्ट आहे, परंतु हा प्रोजेक्ट मला जेव्हा मी JPG मध्ये सेव्ह केला त्यावेळेस त्याची फाईल साईज ही 2.6 MB झाली, परंतु मला त्याच्यापेक्षाही कमी KB मध्ये मला ही फाईल सेव्ह करायची आहे. तर त्यावेळेस तुम्हाला हे सेव्हचे ऑप्शन काहीच कामाचे नाही. सोशल मीडियावर ज्यावेळेस तुम्ही कुठलीही फाईल जर अपलोड करायची असेल तर तुम्हाला फाईल मेनूबारमधील फाईल या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट या टॅबला क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमची फाईल क्विक एक्सपोर्ट ॲज अ PNG करू शकता. इथं एक्सपोर्ट ॲज, परंतु आपल्याला फाईल ही सोशल मीडिया आणि वेबसाईटसाठी हवी आहे, तर त्यावेळेस तुम्ही सेव्ह फॉर वेब याचा जो शॉर्टकट आहे Alt-Shift-Ctrl-S हा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा. सेव्ह फॉर वेब या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. ज्यावेळेस तुमच्यासमोर हा डायलॉग बॉक्स ओपन होतो त्यावेळेस तुम्ही तुमची फाईल बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती इथं तुम्हाला अशा पद्धतीने कट झाल्यासारखी दिसत आहे. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या लेफ्ट साईडला सगळ्यात शेवटला इथं 100%च्या ऐवजी इथं फिट इन व्ह्यू या ऑप्शनला क्लिक करा. आता पूर्णपणे तुमची इमेज फुल स्क्रीन दिसत आहे आणि इथं तुम्ही उजवीकडे जर बघू शकता इथं काही प्रीसेट दिलेले आहेत. तर इथं जिफ ह्या फाईलला जर जिफ बनवायचं असेल तर हे जिफचे काही प्रीसेट्स आहेत आणि JPGचे 3 प्रीसेट आहेत. JPG हाय, JPG लो, JPG मीडियम आणि PNG-24 आणि PNG-8. तर आपण आता सध्या JPG हाय या ऑप्शनला क्लिक करूया. JPG हाय ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुमचे इथं सेम ऑप्शन JPG इथं हाय आणि इथं क्वालिटी तुमची 60% आहे. ठीक आहे. इथं कुठल्याही गोष्टीला छेडछाड न करता जर तुम्ही इथं बघितलं तुमच्या डाव्या साईडला सगळ्यात खाली, तर ही फाईल आता सध्या तुमची जर तुम्ही सेव्ह केली तर ही 187 किंवा 188 kbps मध्ये सेव्ह होणार. तुम्ही ह्याच्या आधी जर बघितलं असेल तर ही फाईल आपण नॉर्मल JPG मध्ये सेव्ह केली तर ती फाईल 2.8 MB मध्ये सेव्ह झाली होती आणि ती सोशल मीडिया आणि वेबसाईटसाठी खूप हेवी होती. पण समजा आपण हा जर ऑप्शन इथं यूज केला JPG हाय तर तुमच्या फाईलच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडणार नाही. तर आपण इथं काय करूया, JPG हाय नावाची एक 188 KB ने ही फाईल सेव्ह होत आहे. कुठल्याही गोष्टीला आपण हात न लावता इथं सिंपल आपण सेव्ह या बटनाला क्लिक करूया. सेव्ह केल्यानंतर आपल्याला ह्या जे फोल्डर आहे मी जे बनवलेलं सेव्ह फॉर वेब याच्या आतमध्ये आपण ही फाईल सेव्ह करूया आणि ह्याला नाव देऊया JPEG हाय आणि ही फाईल इथं सेव्ह करूया. ठीक आहे. ही फाईल आपली त्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेली आहे. आपण सेम शॉर्टकट वापरूया Ctrl-Alt-Shift-S. ज्यावेळेस हा शॉर्टकट आपण वापरला इथं 100%च्या ऐवजी फिट इन व्ह्यू. आता आपण JPG हाय काढून JPEG मीडियम या नावाने ही फाईल सेव्ह करूया. इथं सेव्ह. इथं परत एकदा आपण या फाईलला नाव देऊ JPEG मीडियम. आता आपण JPEG लो या फॉर्मॅटमध्ये आपण फाईल सेव्ह करूया. शॉर्टकट वापरूया Ctrl-Shift-Alt-S. आणि इथं फाईल ही सेव्ह करूया. आपल्या तिन्ही फाईल ज्या फोल्डरमध्ये आपण सेव्ह केलेल्या आहेत त्या फोल्डरमध्ये आपण जाऊन यांचं कंपॅरिझन बघूया. इथं JPEG हाय या इमेजला ज्यावेळेस आपण क्लिक करतो तर इथं ही फाईल आपली 188 KB या फाईल साईजमध्ये आपली ही फाईल सेव्ह झालेली आहे. JPEG मीडियम ही फाईल आपली 96 KB मध्ये सेव्ह झालेली आहे आणि JPEG लो ही 64 KB मध्ये सेव्ह झाली आहे. आपण ह्या तिन्ही इमेजचं कंपॅरिझन करूया.
आता ह्या चारही इमेज मी इथं 1 बाय 1 इथं प्लेस केलेल्या आहेत, परंतु ह्या सर्व इमेज आपल्याला एकाच व्ह्यूमध्ये बघायच्या आहे. तर सिम्पली आपण विंडोज मेनूबारमधील विंडोज या ऑप्शनला क्लिक करूया. इथं अरेंज या नावाचा एक टॅब आहे, तर इथं आपण 4 अप या नावाचा हा ऑप्शन इथं क्लिक करूया. ह्या चारही फाईलचं कम्पॅरिझन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की ही ओरिजिनल जी फाईल आहे ते ओरिजिनल फाईल JPEG हायच्या मानाने बऱ्यापैकी सेम आहे, परंतु JPEG हाय नंतर JPEG मिडियम आणि JPEG लो ह्याच्यामध्ये खूप कमी असा चेंजेस झालेला आहे, परंतु जास्त आपला क्वालिटी लॉस झालेला नाहीये. तर अशा पद्धतीने आपण आपल्या ज्या फाईल्स आहेत त्या सोशल मीडियाला किंवा वेबसाईटला जर आपल्याला लोड करायच्या असेल, एक्सपोर्ट करायच्या असेल, तर आपण हा ऑप्शन वापरू शकतो. आपण दुसरा एक ऑप्शन बघूया. ह्या सर्व फाईल मी आता क्लोज करतो. आता आपण PNG फॉर्मॅटमध्ये फाईल कशी सेव्ह करायची ते बघूया. की ज्या वेळेस इथं तुम्ही बघू शकता की लेअर पॅनलमध्ये खूप सारे ग्रुप्स मी बनवले आणि त्या ग्रुपच्या अंडर भरपूर काही लेअर्स आहेत. तर हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक एक करून सगळं बघणार आहोत. ठीक आहे. तर सध्या आपण आपल्याला फक्त हा जो ऑब्जेक्ट आहे आईस्क्रीमचा हा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट सेपरेटली हवा आहे. तर इथं आपण ह्या गोष्टी इथनं ऑन ऑफ करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ऑफ करत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मला हा जो ऑब्जेक्ट आहे आम्हाला PNG मध्ये सेव्ह करायचा आहे. तर इथं मी काय करणार, सेव्ह अ कॉपी हा एक ऑप्शन इथं आहे, ह्याला सिलेक्ट करणार. याचा जो शॉर्टकट आहे Alt-Ctrl+S आणि इथं सेव्ह माय कॅम्प्युटर. तर PNG हा फॉर्मॅट आपण इथं सिलेक्ट करणार आहोत आणि ही फाईल इथं सेव्ह करू. PNG फॉर्मॅट ऑप्शनचा हा जो डायलॉग बॉक्स आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात लार्ज फाईल जर ठेवायची असेल आणि त्या कंसामध्ये फास्टेस्ट सेव्हिंग, तर अशा पद्धतीने हे 3-4 ऑप्शन आहे. मीडियम, स्मॉलेस्ट. आपण लार्ज फाईल फॉर्मॅट सिलेक्ट करू आणि इथं ओके करूया. आपण त्या फोल्डरला जाऊया जिथं फाईल सेव्ह झाली आहे. या ठिकाणी इथं बघू शकता आपण ही फाईल PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह झाली आहे. आणि ह्या फाईलचं जे साईज आहे ही 2.5 MB आहे. तर आपण सेव्ह फॉर वेबमध्ये PNG हे करूया, एक्सपोर्ट करूया. तर इथं बघू शकता ह्या PNG ची जी फाईल साईज आहे ही 2.5 MB तयार झाली आहे. तर आपण सेव्ह फॉर वेब या ऑप्शनचा वापर करून PNG एक्सपोर्ट करूया. इथं आपण फाईलमध्ये जाऊ, एक्सपोर्ट, सेव्ह फॉर वेब. सेव्ह फॉर वेबमध्ये इथं 100%च्या ऐवजी फिट इन व्ह्यू करूया. इथं आपण जो प्रीसेट आहे PNG 24 आणि PNG 8. तर 24 मध्ये काय होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही PNG 24 हा ऑप्शन सिलेक्ट कराल तर त्यावेळेस ह्या फाईलमध्ये जे कलर आहेत त्यांची रेंज तुम्हाला सगळ्यात जास्त मिळणार फाईल सेव्ह केल्यानंतर. परंतु जर PNG 8 पण PNG 24 मध्ये तुम्ही बघू शकता ही फाईल 694 KB मध्ये सेव्ह होत आहे आणि PNG 8 हा ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला तर कलरची रेंज खूपच तुम्हाला कमी मिळणार. एक मोजकेच कलर, समजा आता इथं तुम्हाला कलरचा टेबल दिलाय तर इथं तुम्ही बघू शकता फक्त एवढेच कलरची रेंज तुम्हाला इथं मिळणार, जी हाय क्वालिटी ती तुम्हाला मिळणार नाही. आणि इथं ही फाईल फक्त 151 kbps मध्ये सेव्ह होत आहे. आपण आपल्या गरजेनुसार हवी ती फाईल साईज आपण निवडू शकतो. तर मी इथं PNG 24 हा ऑप्शन इथं निवडत आहे आणि ही फाईल इथं सेव्ह करत आहे. डेस्टिनेशन इथं आपण ज्या ठिकाणी PNG सेव्ह झाली आहे तिथं सेव्ह करू. फाईल आपली सेव्ह झालेली आहे. आपण इथं बघू शकतो ही आपली सुरुवातीची जी फाईल, ही जो नॉर्मल आपण PNG केली ही जी फाईल साईज आहे 2.5 MB. आणि ज्या पद्धतीने आपण सेव्ह फॉर वेबचा ऑप्शन सिलेक्ट केला तर ही फाईल साईज आपली PNG मध्येच 694 kbps ची फाईल तयार झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने फाईल तुम्ही सेव्ह करू शकता किंवा फाईल एक्सपोर्ट करू शकता. तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार तो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता.
तर अशा पद्धतीने या लेसनमध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या लेसनमध्ये.